नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश माझ्या प्रकाश ब्रिज चॅनलवर तुमचं स्वागत करतो. आणि मी आज आलो आहे उल्हासनगर नंबर 4 येथील दत्त मंदिरामध्ये दत्त जयंतीच्या उत्सवासाठी खास करून. तर आता आपण सर्वात पहिलं भेटणार आहोत शामराव यादव, जे या मंदिराचे संस्थापक आहेत, त्यांचे चिरंजीव मोठे. तर त्यांना आपण भेटणार आहोत. तर नमस्कार माऊली. आता तुम्ही आम्हाला या मंदिराबद्दल काय सांगा? म्हणजे फार जुनं मंदिर आहे हे मंदिर आमचे वडील परमपूज्य सद्गुरू यादव बाबा. अच्छा. हा त्यांना त्यांच्या गुरुने दिलेला एक आदेश होता. तेव्हा शिष्य बनवणं, परमार्थ पेरणं, समाजामध्ये परमार्थ कसं पेरायचा आहे आणि त्याच्या लोकांना जास्तीत जास्त ज्ञान कसं वाटतंय, तर ह्या हिशोबाने त्यांच्या गुरुने त्यांना मार्ग दिला. त्याच्यानंतर त्यांनी 1982ला त्यांना या जागेचा लाभ झाला. त्यांनी जागा घेतली आणि तिथून पुढे त्याच्या अगोदर आमच्या घरी चालायचे. त्यांचे शिष्यमंडळी घरी जमायचे. जे कार्यक्रम मंदिरात होतात ते कार्यक्रम घरी होतायचे. पण त्यांची भगवंताकडे मागणं होती, इच्छा होती तर माझं एक मंदिर रोडला व्हावं असं ती इच्छा होती. भगवंताने ती त्यांची इच्छा पूर्ण केली. 1982ला मंदिर स्थापन झालं. तिथं त्यांचे शिष्यमंडळ वगैरे, त्याचं गुरुवारी आरती, प्रवचन वगैरे सगळे कार्यक्रम चालायचे. मग शिष्यमंडळ म्हणजे आपण सप्ताह चालू करू. बरोबर. मग 1986 सप्ताह चालू, ज्याचा आज 2025 हा 31वा सप्ताह आहे. अच्छा. 31 वर्ष झाले. त्यात त्यांच्या शिष्यमंडळी आणि त्यांचे आशीर्वाद त्यांच्या कुटुंबापासून चालू झाले. तर 2006ला जरी आपल्यात नसले तर आज प्रत्येक कार्यक्रमामध्ये जसं त्यांनी चालू केलं तसंच चालू आहे, त्याच पद्धतीने चालू आहे. ते आहेत दिसत नाही, पण एक आपल्या सानिध्यात आहे कुठून, तर त्यांची कृपा आहे. हा कार्यक्रम दरवर्षी आम्ही त्यांच्या कृपाचे चालू असतो. हां. सद्गुरू यादव बाबा हे माझे सासरे आहेत. त्यांच्या कृपेने व दत्तगुरू माऊलीच्या कृपेने आम्ही सगळे एकत्र येऊन हा सोहळा सगळ्यांच्या सहकार्याने पार पाडतो. दत्तगुरू माऊलीच्या कृपेने जे कोणी भाविक येतात त्यांच्या काही इच्छा आहेत त्या सांगतात माऊलीला आणि त्या पूर्ण सुद्धा होतात. हे माऊलीचे 3 दिवस सप्ताहाला आम्ही सगळे सहकार्य करून एवढा मोठा सप्ताह करतो, पण काही कुठली गोष्ट कमी पडत नाही. अच्छा. भाविक भरपूर दान करतात. त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पाडला जातो. बरोबर. हे मंदिराबद्दल तुम्हाला अपार प्रेम आहे अतिशय. म्हणजे आणि 3 दिवस अखंड हरिनाम सप्ताह हे मंदिर म्हणजे एक प्रकारे आपल्याला आधार आहे. आधार म्हणजे आपल्या तुम्हाला तर आहेच, प्लस ज्या पंचक्रोशीतील जी भक्त मंडळी येतात, जे लोक आहेत, त्यांना देखील एक आधार आहे. माझं पण तसं आवडतं दैवत म्हणजे माझं दत्तगुरूंचंच आहे. किती वर्ष आपलं? 31 सप्ताह. अच्छा. हे सप्ताहाचं 31वं वर्ष आहे. 31वं वर्ष आहे. जेवढे भाविक येतात आमच्याकडे, काही कुठलं कमी पडत नाही. प्रत्येक जण आपल्या मंदिरात खुशीने दान करणारे लोक भरपूर आहेत. बाबाच्या कृपेने ती परंपरा चालली 31 वर्ष. तीच परंपरा आम्ही चालू ठेवलेली. हजबर, भजन, हरिपाठ, कीर्तन, दत्त जन्माचा उत्सव दुपारी 12 वाजता. अच्छा. गुरुवार दिनांक 4/12/25 साली दुपारी 12:05ला जन्म होणार. बरोबर. 2 ते 5 पालखी निघणार. पालखीमध्ये परत भजन, हरिपाठ, कीर्तन सगळं चालू असतं कंटिन्यू. अखंड 3 दिवस भरलेला. शहरामध्ये असे कार्यक्रम फार क्वचितच होत असतात. फार क्वचित होतात. हो. त्याच्यामध्ये हा जो आहे त्याचा आनंद परिसरामध्ये सगळ्यांनाच त्याचा आनंद मिळतो. बरोबर. फार उत्साहाने ते लोक एकत्र येतात. बाबांचे शिष्य म्हणजे त्यांचे चाहते त्यांचे जे आहेत ते सगळे आजही सगळे मिळून हा कार्यक्रम उत्साहाने पार पाडतात आणि त्याचा आनंद परिसरात सगळ्यांना मिळतो. आम्हाला समाधान मिळतंय. हो. आणि हेच समाधान जागृत राहावं, चालत राहावं, हेच आमची भगवंताच्या प्रार्थना. ओके.
पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी पाया जनाविना
लागोनी पाया जनावे नवे तो आठवा
की जय, गुरुदेव महाराज की जय. लागोनिया पाया जना विनवितो, लागोनिया पाया जना विनवितो, मुखी बोला दत्त वारंवार, तेने तुम्हा सुख होईल अपार. दत्त दया सागर आठवावा, स्त्रिया पुत्र धन गुंतसी पामरा, स्त्रिया पुत्र धन कुंतसी पामरा, तेने अघोरा तुझा शिरतो, तेने तुम्हा सुख होईल पार. दत्त दया सागर आठवावा, एका जनार्दन दत्त चित्ती पाया. एका जनार्दन चित्ती दत्त पाया, दत्त रूप झाली त्यांची काया, तेने तुम्हा सुख होईल पार. दत्त दया सागर आठवावा, ठल विठ्ठल. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुकार, प्रथम नमन करू गणनाथा, उमाशंकराची आसुता, चरणावर ठेवली माता, साष्टांगी आता दंडवत. दुसरी वंदू शारदा, जी चतुराननाची आत्मजा, वाक सिद्धी पावी जी सहजा, तिच्या चरणोजा दंडवत. तिसरे वंदुदेव ब्राह्मण, ज्यांचे पुण्य पावन, प्रसन्न होन श्रोते जन, तया माझे दंडवत. आता वंदू साधू सज्जन, रात्रंदिवस हरिचे ध्यान, विठ्ठल नाम उच्चारिता जन, तया माझे दंडवत. आता नमुरंग भूमिका, कीर्तनी उभे होती लोका, ताळ मृदंग श्रोते देखा, तया माझे दंडवत. ऐसे नमन करो मी सकळा, हरिकथा बोले बोबड्या बोला, अज्ञान म्हणून आपुल्या बाळा, साधवी सकळा नामा म्हणे ठला. सिंहासनस्थं पदाम्बोजतेजस्फुरति प्रदेशं, विधीन्द्रादिदेवे हि सदा स्तूयमानो समाधिष्टमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति मनोजवं मारुततुल्यवेगं,
जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः सेवे लागी सेवा का झालो सेवे लागी सेवा का अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा लागोनिया पाया जना विनवितो मुखी बोला दत्त वारंवार तेने तुम्हा सुख होईल अपार दत्त दया सागर आठवावा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु पैठण निवासी शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून एकनाथ महाराज आपल्याला भगवान दत्तात्रयांच्या नामाचा महिमा या अभंगातून प्रतिपादित करतात. अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी थोडासा परिहार. चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह त्रिमूर्ती दत्त मंदिर ट्रस्ट आयोजित हा अखंड हरिनाम 3.5 दिवसाचा सप्ताहाचं हे आपलं 31वं वर्ष आणि 31व्या वर्षातील दुसऱ्या दिवसाची सेवा मंडळाच्या माध्यमातून प्रेमातून आणि परम आदरणीय परम श्रद्धेय आमचे वारकऱ्यांचं भूषण असणारं निघोजकर बाबा यांच्या माध्यमातून याही वर्षी माझ्या वाट्याला आलेली आहे. तदनिमित्त आपल्या मंडळाचे अध्यक्ष गायनाचार्य सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी कीर्तनाचे विनेकरी परम आदरणीय परम श्रद्धेय आमचे कांबळे बाबा दोनही कुटुंबमुनी इकडचे बाबा माझे थोडे ओळखीचे आहेत पण बरेच दिवसांनी भेट झाल्याने मला अति परिचया अवधल्या मिस्त्री बाबा अति परिचयात आवडलं. बऱ्याच दिवसांनी बाबांचं दर्शन झालं. मिस्त्री बाबा ही कार्यक्रमाला उपस्थित आहेत. श्रोत्यांमध्ये वयाने ज्येष्ठ आणि ज्ञानालाही श्रेष्ठ अशी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी श्रोत्यांमध्ये विराजमान आहेत. सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे. अत्यंत प्रसन्न वाटतं. बऱ्याचशा वेळेला मंडप मोठा असतो, ऐकायला श्रोता भरपूर असतो, पण नेमकी सिस्टम चांगली नसते. मग आम्हाला म्हणावं लागतं एरती नाही का गणिती. पण महाराज कार्यक्रमाचा जर मुख्य वर्म जर काय असेल तर ही माईक आणि त्यातल्या त्यात माईकचं एक वर्म आहे. तुम्ही सिस्टम मध्ये आहेत का आतमध्ये येत ना असू द्या. माईकचं एक वर्म असतं. कीर्तनकाराने माईक मध्ये बोलताना कधीच माईकला चिपकून बोलायचं.
माईकला तोंड लावून बोलले तर पूर्ण गोष्टी शोषून घेतो. पण त्याच्यासाठी माईक पण तसे लागते. इथे हे सिस्टम सांगितलं बाबा, सुंदर अशी माईक सिस्टम आहे. आणि जे आपल्या कार्यक्रमाचं चित्रीकरण करत आहे अशा आमच्या वार्ताहरांचं श्रद्धास्थान असणारे प्रकाश महाराज ब्रीद, ज्यांचं ब्रीदच आहे लोकांपर्यंत संतांचे विचार पोचवायचं असं ज्यांचं ब्रीद आहे असे प्रकाश महाराज कार्यक्रमाचं चित्रीकरण करत आहेत. असं त्यांनाही मनापासून धन्यवाद. कार्यक्रम सुरुवात करण्याच्या अगोदरच मला आज्ञा आली होती का महाराज कितीही जरी कार्यक्रम सुरुवात व्हायला झाले तरी 10च्या पुढे कार्यक्रम जाऊन देऊ नका, कारण नियमच आहे 10च्या पुढे आपल्याला परवानगी नाही. त्या अनुषंगाने 10 वाजेपर्यंत आपल्याला कार्यक्रम त्यातल्या त्यात पाहुणे 10 वाजेपर्यंतच करायचा, बरोबर ना? तसा 10चा टायमिंग आहे, पण त्यातल्या त्यात पाहुणे 10 का झाकली मूठ 1.25 लाखाची. त्या अनुषंगाने सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी सगळी परिचित आहेत. त्यांच्या सेवाही फार मोठ्या आहेत. कुठेही या पंचक्रोशीमध्ये जर सप्ताह असेल तर सगळ्यात अवघड आणि मुख्य सेवा जर कोणी असेल तर ती विना पहाण्याची. ही मंडळी सर्व ठिकाणी विना पहाण्याची सेवा करत असतात. निगोजकर बाबांची माझी ओळख त्याच माध्यमातून आहे. तिकडे कल्याणला नागुरीला सप्ताह होता. बाबांना मी विनंती केली, बाबा याल का तुम्ही? बाबांनी शब्द दिला येतो. विचारलं बाकीचं कसं काय? बाकी कळतं ना, बाकी शिल्लक जे राहते त्याला काय म्हणतात, बाकीचं कसं काय? महाराजांनी शब्द दिला, महाराज आम्ही बाकीसाठी कार्यक्रम करत नाही तर शिल्लक राहण्यासाठी कार्यक्रम करतो. महाराजांचे कार्यक्रम म्हणजे निरपेक्ष सेवा करणारी ही मंडळी आहे. प्रत्येक ठिकाणी आता मागे याला माझा कार्यक्रम होता आपल्या शहारला वरती विठ्ठल मंदिरामध्ये, तेव्हाही निगोजकर बाबा तिथं उपस्थित होते. जिथं जिथं महाराज कार्यक्रम होतात तिथं तिथं ही मंडळी निस्वार्थ सेवा करताना महाराज दिसतात. त्या अनुषंगाने आमचंही काहीतरी कर्तव्य असताना बाबांच्या शब्दाला म्हणून आलेला कार्यक्रम मी अर्थ सोडला आणि त्यांना सांगितलं सेवा घेतलेली आहे, काही झाली नाही आम्हाला कुठे काळजी मारता येणार नाही. त्या अनुषंगाने मी इथं उपस्थित आहे. असतो यथामती यथावकाश या अभंगावरती आपल्याला चिंतन करायचं आहे. हा उत्सव जो आहे तो भगवान दत्तात्रेयांचा उत्सव असल्यामुळे आज कीर्तनासाठी जो अभंग निवडलेला आहे तो संत श्री एकनाथ महाराजांचा आहे. एकनाथ महाराज कोणाला म्हणायचं? ते श्रीमंत आहेत, शांत आहेत आणि संत आहेत. कोणाला म्हणायचं? श्रीमंत आहेत, शांत आहेत आणि संत आहेत. पूर्व प्रारब्ध अनुकूल झाल्यानंतर मनुष्य श्रीमंत होत असतो. पूर्व प्रारब्ध अनुकूल झाल्यानंतर मनुष्य श्रीमंत होत असतो. देवाची कृपा झाल्यानंतर मनुष्य शांत होत असतो आणि गुरु कृपा झाल्यानंतर मनुष्य संत होत असतो. असं श्रीमंत, शांत आणि संत या पदाला पोचलेले नाथ महाराज या अभंगातून आपण भगवान दत्तात्रयांचं नामस्मरण करण्यासाठी आपल्याला आज्ञा नाही विनवणी करतात. वास्तविक नाथ महाराजांचा जर अधिकार सांगायचा ठरला महाराज तर नाथ महाराजांचा अधिकार एवढा होता. नाथ ज्यावेळी ज्ञानोबाराय समाधीमध्ये गेले, समाधीमध्ये गेल्यानंतर बऱ्याचशा लोकांनी ती ज्ञानेश्वरी त्याच्यामध्ये आपल्या मनाचं मिसळलं महाराज. पण एकनाथ महाराजांनी ज्ञानोबारायानंतर ती ज्ञानेश्वरी महाराज शुद्ध करण्याचं महाराज मुख्य काम केलं. हे सगळं श्रेय कोणाला जातं? एकनाथ महाराजांना जातं. बरं, दुसरी गोष्ट, एकनाथ महाराज अधिकार एवढा मोठा होता. ज्यावेळी एकनाथ महाराजांनी इहलोकीची यात्रा संपवायचं ठरवलं, महाराज ज्यावेळी यात्रा संपवायला निघाले, नाथ महाराजांची पूर्ण ती यात्रा निघाली. 4 खांदेकरी जे होते ना नाथ महाराजांना घेऊन चाललेले, त्यांच्या मनामध्ये विचार आला, आयुष्यभर महाराजांना आमची गरज लागली नाही, मेल्यानंतर शेवटी आमच्याच खांद्यावरती जायची पाळी आहे. नाथ महाराजांनी त्यांच्या मनातलं मनोगत ओळखलं, तिरडीवरती उठून बसले. त्यांना सांगितलं तुम्ही घरी जा, मला आता जायचं नाही. हे कोणाचं सांगतोय मी? नाथ महाराजांचं. दुसऱ्यांदा ज्यावेळी
नाथ महाराजांनी इहलोकीची यात्रा संपवायचं ठरवलं महाराज, त्यावेळी त्या गावातली मुलगी पहिल्यांदा सासरला चाललेली. आवाज थोडा वाढवा, थोडा कमी झाला, थोडासा वाढवा. पहिल्यांदा सासरला चाललेली. नाथ महाराजांची ज्यावेळी प्रेत यात्रा येत होती आणि ती मुलगी पहिल्यांदा सासरला चाललेली, त्या मुलीच्या आईच्या मनात विचार आला, माझी मुलगी पहिल्यांदा सासरला चालली आणि ह्या बाबांना आताच मारायचं होतं का, आताच अपशकुन करायचं होतं का. नाथ महाराजांनी तिच्या मनातलं ओळखलं. तिला म्हटले, मी नंतर जातो, पहिलं तुझ्या मुलीला जातो. तिसऱ्यांदा मग नाथ महाराजांनी काय केलं, कोणाचाही महाराज, कोणाचं म्हणजे कोणाचाही महाराजांनी आश्रय न घेता तीर्थामध्ये गेले, गोदावरीमध्ये गेले आणि तिथं जाऊन महाराजांनी जलसमाधी घेतली. नाथ महाराजांचा अधिकार महाराजांच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं, यौवन अंगावरी तुमकला प्रसाद देवनी मुक्त केला. महाराज वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात जास्त जर अभंगाचं भांडवल कोणाचं असेल तर ते नाथ महाराजांची विशेषता. समाजामध्ये कोणताही वर्ग असू द्या, प्रत्येक वर्गाला जागृत करण्यासाठी नाथ महाराजांचं वाङ्मय आहे. महाराजांनी तुम्ही आम्ही परमार्थाला लागावं, तुम्हाला आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी महाराजांनी वेगवेगळी रूपकं रचली. का तर आपण परमार्थाला लागावं असा नाथ महाराजांचा अधिकार होता. महाराज पण ते नाथ महाराज या अभंगातून आपल्याला काय करतात, विनवणी करतात. लागोनी या पाया जना विनविन. हा अभंग घेतला तुम्हाला निवडून दिला म्हणून म्हणता आला बाबा, बरोबर आहे ना. नाही तर असाच प्रकारचा दुसरा एक अभंग आहे, कोणता, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, असा एक अभंग आहे तुम्हाला निवडून दिला. पण हा तो अभंग तुकोबारायांचा आहे आणि हा अभंग नाथ महाराजांचा आहे. मग ते नाथ महाराज तुम्हाला आम्हाला विनवणी करतात. खरं बोला, नाथ महाराजांनी आपल्याला विनवणी करावं एवढे आपण लायकीचे आहोत. काय विचार तुमचा मस्कऱ्या मंडळींचा. नाथ महाराजांनी आपल्या समोर हात जोडावे एवढी आपली पात्रता आहे नाही. महाराज आपली तेवढी पात्रता नाही का नाथ महाराजांनी आपल्याला विनवणी करावी. महाराज तरीही नाथ महाराज आपल्याला इथं विनवणी करतात. का करतात ऐका. व्यवहारामध्ये जर लहान मूल त्या मातेचं जर ऐकत नसेल, आपल्या आईचं जर ऐकत नसेल, तर ती आई काय करते, पहिल्यांदा काय करते, त्याच्यावरती रागवते. बरोबर ना. लहान पोरावरती रागवते, अरे मुर्द्या तुला किती सांगते, बरोबर. त्याच्यावरती रागवते. रागवूनही जर त्याने ऐकलं नाही, सरते शेवटी त्याला एकदा प्रेमाने सांगून बघते, अरे ऐक, तरीही ते ऐकत नाही. मग काय करते, त्याला महाराज पर्यायी चोप देते. बरोबर. काही कालटी अशी विलंगर असतात महाराज, मारूनही ऐकत नाही. बरोबर. साम दाम दंड आणि भेद. पहिल्यांदा आई रागवते, ऐकत नाही, प्रेमाने सांगते, ऐकत नाही, मारते तरी ते काढता ऐकत नाही. मग सरते शेवटी ती आई त्या मुलाला विनंती करते, आता तुझ्या पाया पडू का, अरे तुझ्या पाया पडू का, आता तरी ऐक. म्हणजे ती आई ज्यावेळी त्या मुलाला विनवणी करते, मुलाचा अधिकार नसतो पण मुलाला त्याचं हित माहिती नसतं, मुलाचं हित व्हावं म्हणून आई काय करते, त्या मुलाला महाराज विनवणी करते. तसं संतरूपी आई आपल्याला ह्या अभंगातून विनवणी करते, कारण आपण ऐकत नाही महाराज. बरं, आपण सगळ्यांचं ऐकतो, फक्त देवाचं आणि संतांचंच ऐकत नाही. खरंय का. माणसं सगळ्यांचं ऐकतात, कोणाचं ऐकत नाही असं नाही. फक्त देव आणि संतांचं ऐकत नाही. आणि ज्या दिवशी आपण देवाचं आणि संतांचं ऐकायला सुरुवात करू, त्या दिवशी आपल्याला इतर कोणाच्याही ऐकायची गरज भासणार नाही. विठ्ठला
ह्या अभंगातून विनवणी का करता, काय कारण असेल आपल्याला त्यांनी विनवणी करायचं? तर त्याचं उत्तर असं आहे महाराज, या जगाचं जर तुम्ही थोडं बारकाईने परिशीलन केलं, जगाचा थोडा बारकाई, दादाचा थोडासा आवाज आहे, थोडासा, या जगाचा जर तुम्ही थोडा बारकाईने अभ्यास केला महाराज बाबा, तर जगामध्ये 3 प्रकारचे वर्ग पाहायला मिळतात. ऐका हो महाराज, जगामध्ये बरोबर आहे, जगामध्ये 3 प्रकारचे वर्ग पाहायला मिळतात महाराज आपल्याला. विठ्ठल विठ्ठल ऐका, जगामध्ये 3 प्रकारचे वर्ग असतात. बसू द्या बसू द्या. जगामध्ये ऐका, इकडं बघा सगळ्यांनी, बसू द्या, काही हरकत नाही, चालायचं. शहरातलं कीर्तन सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागतं महाराज, सगळ्यांची गरज असते. असं समजू नका का माळकऱ्यांच्या जोरावर सत्य होता महाराज. ते परवा मी भांडूपला टेंबी पाण्याला कीर्तन केलं, शुक्रवारी सेवा होती. तिथल्या मंडळींनी मला सांगितलं, महाराज आमच्या सप्ताहाला जास्त मदत जर कोणाची आहे तर विना माळकऱ्यांची. तुम्ही ह्या भ्रमात राहू नका, आमच्या जोरावर सत्ता होती. ही पण मंडळी तिथं पाहिजेतच महाराज. मग हा मुद्दा मी सांगत होतो, जगामध्ये 3 प्रकारचे वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. पहिला वर्ग जीवाचा. पहिला वर्ग कोणाचा? बोलत चला, कोणाचा? जीवाचा. दुसरा वर्ग देवाचा. कोणाचा? देवाचा. आणि तिसरा वर्ग कोणाचा? संतांचा. पहिला वर्ग जीवाचा, दुसरा वर्ग देवाचा आणि तिसरा वर्ग संतांचा. हे 3 वर्ग ह्या जगामध्ये येत असतात, पण ह्या 3ही वर्गाचं येण्याचं प्रयोजन हे भिन्न भिन्न असतं. जीव जो ज्यावेळी जगामध्ये येतो ना, त्यावेळी जीवाला ह्या जगामध्ये यावंच लागतं. तुम्हाला आम्हाला इथं यावंच लागतं. देवाला आणावं लागतं आणि संत स्वइच्छेने येतात. तुम्हाला आम्हाला इथं यावंच लागतं. काय यावं लागतं? महाराजांचा एक प्रमाण आहे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, त्याची झाले हरी रूप, वासनेच्या संगी. महाराज आपण जन्माला येतो कशामुळे? वासना शिल्लक असते. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, आगा कर्मी जे उरावे ते तिही सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. महाराज तुम्हाला आम्हाला कर्म भोगण्यासाठी यावंच लागतं. म्हणून ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये असं सांगतात, मरण समयी आपल्या चित्तामध्ये ज्या गोष्टीची वासना असते त्या गोष्टीला नंतर आपण प्राप्त होतो. जडभरत राजा हरणी गरबा गेला, घाला तो घासला वासनेचा. महाराज आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. तुम्हाला आम्हाला जन्माला यावंच लागतं. का? कशामुळे यावं लागतं? बोला, काय उत्तर दिलं मी? वासना शिल्लक असते. मग कोणाच्या मनात कोणती वासना? कोणाच्या मनात पैशाची वासना, कोणाचा जीव कशात, कोणाचा जीव कशात, हे ज्याचं त्याचं त्यांनी घरी गेल्यावर ओळखायचं.
तुम्हाला आम्हाला जन्माला यावं लागतं. कशामुळे? वासना असल्यामुळे. चला पुढे. या जगामध्ये जसा जीव येतो तसं देवही येत असतात, पण देवाला इथं आणावं लागतं. अजून सोपं बोलू का? आपण भाद्रपद उत्सव साजरा करता गणपती बाप्पांचा, नवरात्र उत्सव देवीचा साजरा करता, बरोबर? गणपती बाप्पांना आणावं लागतं, कसवा इच्छेने येतात घरी. तुमचा काय अनुभव? आणावं लागतं. आणि गणपती बाप्पांना घरी घेऊन आल्यानंतर 10 दिवसांनी त्यांना परत घेऊन जावं लागतं, बरोबर आहे का? तुमचा काय अनुभव? देवाला आणावं लागतं महाराज, आणि पर्यायी नंतर. फक्त फरक एवढा आहे, देवाला घरी आणल्यानंतर, गणपती बाप्पांना घरी आणल्यानंतर ज्यावेळी आपण विसर्जनाला नेतो त्यावेळी कोण भजन म्हणत नेतं तर कोण डीजे लावून नेतं. फरक एवढा आहे महाराज. त्या चौपाटीला गणपती बाप्पांचं ज्यावेळी विसर्जन होत असतो, काही मंडळी बेधुंद होऊन नाचत असतात चौपाटीला. प्रसंग एकदा असा घडला, गणपती बाप्पा पाण्यामध्ये बुडवत होते, त्यांना विसर्जन होत होतं आणि काही मंडळी डीजेच्या तालावरती नाचत होते. गणपती बाप्पा असा विचार करतात, अरे मी बुडतोय आणि हे नाचताय, मी बुडतो आणि हे आनंद उत्सव साजरा करतात. 10 दिवसात तर बोलले का, देवा मला तुझ्याशिवाय करमत नाही, देवा आमच्यावर कृपा कर. आणि आता मला बुडवताना ही सगळी मंडळी नाचताय. देवाने काय केलं, आपल्या योग मायेने जेवढी मंडळी नाचत होती ना, ती मंडळी ज्यावेळी त्या होडीवरती नाचत होती, ती होडी देवाने पडली केली. ती मंडळी सगळी समुद्रामध्ये बुडायला लागली आणि मग गणपती बाप्पांनी नाचायला सुरुवात केली. ती मंडळी गणपती बाप्पांना म्हटली, अरे देवा, 10 दिवस तुझी आम्ही सेवा केली आणि आता आम्ही बुडतोय तर तू नाचतोय. गणपती बाप्पा त्यांना म्हटला, अरे बहादरांनो, दरवर्षी तुम्ही मला बुडवता तेव्हा तुम्ही नाचत असता, तेव्हा मला कसं वाटत असं? विनोदाचा भाग सोडा महाराज. देवाला आणावं लागतं आणि पर्यायी नंतर न्यावं लागतं. जीवाला यावंच लागतं. कशामुळे? वासना शिल्लक असल्यामुळे. नंबर 2, देवाला आणावं लागतं. आणि नंबर 3, या जगामध्ये संतांना आणावं लागत नाही, तर संत इथं स्वइच्छेने येत असतात. कशाने येत असतात? स्वइच्छेने येतात आणि जातानाही स्वइच्छेने जातात. म्हणून सगळ्या संतांचं चरित्र बघा, ज्ञानोबरायांचं चरित्र बघा, तुकोबरायांचं चरित्र बघा, ज्यांचा सेवेसाठी अभंग निवडलेलं आहे त्या नाथ महाराजांचं चरित्र बघा. येताना स्वइच्छेने आले, जाताना स्वइच्छेने. आमचं तसं नाही महाराज. आम्ही वाचण्यासाठी आम्हाला माणसं फोन करतात, महाराज तुम्ही नायरला कामाला आहेत, जरा आम्हाला मदत करा, ह्या हॉस्पिटलला नाही, त्या हॉस्पिटलला, इथं नाही, तिथं नाही, तिथं. पण महाराज, या जगामध्ये संत येताना स्वइच्छेने येतात आणि जातानाही स्वइच्छेने जातात. येताना स्वतंत्र आहेत म्हणून जातानाही स्वतंत्र आहेत. तुकोबराय सांगतात, ज्या मृत्यू लोकामध्ये तुम्ही राहता त्या मृत्यू लोकांमधले आम्ही नाही. मुळात आम्ही कुठले आहोत? आम्ही वैकुंठवासी,
अत्यंत सुंदर प्रमाण दिलं बाबांनी बरं का. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. कोणत्या कारणासी? बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. साच भावे म्हणजे काय? साच म्हणजे खरं भावयुक्त अंतकरणाने संतांनी जे आपल्याला सांगितलंय ते का सांगण्यासाठी आम्ही ह्या मृत्यू लोकांमध्ये आलेलो आहोत. साधू संतांचे मार्ग आड राणी भरले जग. तुम्ही आम्ही आड रानामध्ये भरकसलेलो आहोत. तुम्हाला आम्हाला मार्ग दाखवण्यासाठी या जगामध्ये संत हे येत असतात. कशासाठी येतात? महाराज सांगतात शोधोनिया आले संत हिताहित जगाचे. तुमचं आमचं हित महाराज आपल्याला कळत नाही. ते हित तुम्हाला आम्हाला सांगण्यासाठी, दाखवण्यासाठी, समजवण्यासाठी या जगामध्ये संतांचा अवतार होत असतो. पण महाराज लोक एवढी विलंबर आहेत. संतांचं फक्त त्यांना ऐकायला बरं वाटतं पण वागायची इच्छा होत नाही. महाराज आपल्याला फक्त ऐकायला बरं वाटतं पण वागायची कोणाचीच इच्छा होत नाही. म्हणून तुम्हाला आम्हाला भगवत प्राप्ती व्हावी. तुम्ही आम्ही परमार्थ करावा. तुम्ही आम्ही नामस्मरण करावं. म्हणून संत महात्मे वेळोवेळी तुम्हाला आम्हाला उपदेश करतात. तुम्हाला आम्हाला वेळोवेळी उपदेशाच्या माध्यमातून जागृत करण्याचा प्रयत्न करतात. ज्या शरीरावरती आपण प्रेम करतो, ज्या आयुष्यावरती महाराज आपला विश्वास असतो का आम्ही एवढं वर्ष जगणार, पण बऱ्याच वेळेला संत तुम्हाला आम्हाला उपदेश करतात का तुम्ही आयुष्याचा नाश करू नका. आता तरी पुढे हाती उपदेश उपदेश करतात. आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश. आयुष्याचा नाश करू नका. तुम्हाला आम्हाला समजवतात महाराज पण समजावून तुम्ही आम्ही ऐकत नाही. जसं मूल आईचं ऐकत नाही मग ती आई नंतर काय करते? रागवते. तसे मग आपण जर ऐकतच नाही ना मग संत तुमच्या आमच्यावरती रागवतात आणि मग रागवल्यानंतर काही वेळेला संत तुम्हाला आम्हाला जागृत करण्यासाठी शिव्याही देतात. महाराज सांगतात किती सांगू तरी ना ऐकती भटकीचे. आ, 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 किती सांगू तरी नाही भटकीचे. किती सांगू तरी ना ऐकती भटकीचे. आ, किती सांगू
बटकीचे महाराज बटकीचे ही शिडी आहे. पुढे सिंदळीचे रडतील. महाराज तुम्हाला आम्हाला संत शिव्या देतात पण महाराज आपण ऐकत नाही. मग विनवणी महाराज बऱ्याचशा वेळेला संत करतात पण त्याच्या अगोदर तुम्हाला आम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात आणि मग जर आपण ऐकत नाही मग संत महात्मे तुम्हाला आम्हाला विनवणी करतात. सकळांच्या पाया आकुलाले चित्त शुद्ध करा. महाराज तुम्हाला आम्हाला विनवणी करतात. काय विनवणी करतात? तुम्ही ज्या युगामध्ये राहतात त्या युगाचं नाव काय आहे? कलियुग आहे. आणि कलियुगामध्ये सगळ्यात प्राधान्य जर कोणत्या भक्तीला आहे तर ते नामस्मरणाला आहे. म्हणून महाराज त्याचं चिंतन करतात. कलियुगी माझी करावे कीर्तन येणे नारायण देईल भेटी. आता ऐका, कलियुगामध्ये सगळ्यात प्राधान्य कोणत्या भक्तीला आहे? नामस्मरणाला आहे. का आपण नामस्मरण करायचं? आता बारकाईने ऐका. 4 प्रकारची युग सांगितलेली आहेत मिस्त्री बाबा. श्रीमद भागवतामध्ये 4 युग सांगितलेली आहेत. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. कोणकोणतं? कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. ही 4 प्रकारची युग आहेत. ह्या 4 प्रकारच्या युगामध्ये कोणकोणती भक्ती करावी त्याचं चिंतन आलेलं आहे. श्रीमद भागवतात असा श्लोक आलेला आहे. निगोजकर बाबा. कृतये ध्येयायतो विष्णू त्रेतायाम यजतो मकई द्वापारे परिचर्यानाम कलहू तदहरी कीर्तनात. आता मराठीत याचा अर्थ आहे का? कृतयुगामध्ये ध्यान धारणा भक्तीच्या माध्यमातून केली जायची. कृतयुगामध्ये कोणती भक्ती श्रेष्ठ होती? तर ध्यान धारणेची भक्ती. म्हणजे देवाची प्राप्ती कशाच्या माध्यमातून व्हायची? ध्यानाच्या माध्यमातून. त्रेतायुगामध्ये देवाची प्राप्ती कशाच्या माध्यमातून व्हायची? यज्ञाच्या माध्यमातून व्हायची. त्याच्यानंतर द्वापार युग आलं. द्वापार युगामध्ये देवाची प्राप्ती कशाने होत होती? पूजा अर्चा करून होत होती. आणि कलियुगामध्ये देवाची प्राप्ती कशाने होते? तर नामस्मरणाने होते. आता ऐका, कृतयुगामध्ये माणसाचं आयुष्य 1 लाख वर्ष होतं. किती होतं? 1 लाख वर्ष होतं. किती? 1 लाख वर्ष. त्याच्यानंतर त्रेतायुग आलं. त्रेतायुगामध्ये 1 शून्य कमी झाला. माणसाचं आयुष्य किती झालं? 10,000 वर्ष झालं. त्याच्यानंतर द्वापार युग आलं. द्वापार युगामध्ये माणसाचा तो परत 1 शून्य कमी झाला. आयुष्य किती झालं? 1000 वर्ष झालं. आणि द्वापार युगानंतर आता काय आहे? कलियुग. या कलियुगामध्ये परत 1 शून्य कमी झाला. आता आयुष्य किती आपलं? किती आयुष्य? जगाल का तुम्ही 100 वर्ष? मग कसं 100 म्हणता? शतगणिले अर्धा आयुष्य बालवते प्रमाण शक्यतो पाठ नसतात. म्हणून म्हातारी माणसं गरजेची असतात. पूर्वीच्या काळी म्हातारे माणसांना कुठेही पोरगी बघायला घेऊन जायचं तरी म्हातारे माणसं असायची. आता जमाना वेगळा झालाय महाराज. पण वयस्कर माणसं पाहिजे. अल्प आयुष्य मानव देह पुढं शतगणिले अर्धरात्र काय त्यामध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी ते उरले पाहे का. महाराज म्हणतात ऐका, कलियुगामध्ये 1 शून्य कमी झाल्यानंतर आपलं आयुष्य किती झालं? 100 वर्ष. आता या 100 वर्षामध्ये कोण किती पंचवार्षिक लढतो हे ज्याचं त्याचं त्यांनी ठरवायचं. बरं ऐका, कलियुगामध्ये का आपण नामस्मरण केलं पाहिजे? शास्त्रकार त्याचं उत्तर देतात. आपण जर ध्यान केलं तर जमणार नाही का? नाही जमणार. मग आपण यज्ञ यागादी केले तर जमणार नाही का? नाही जमणार. आपण पूजा अर्चा केली तर जमणार नाही का? महाराज म्हणतात नाही जमणार. मग आपण काय केली पाहिजे? नामस्मरणच केलं पाहिजे. का ध्यान धारणा कलियुगात महाराज सुलभ होत नाही?
ध्यान धारणेच्या माध्यमातून देवाची प्राप्ती होईल, पण जेवढी सुलभ आणि जेवढ्या लवकर नामस्मरणाने होईल तेवढ्या लवकर महाराज ध्यान धारणेने होणार नाही. का होणार नाही? ऐका, ध्यान धारणा करण्यासाठी माणसं ध्यानावर असायला लागतात. कळतंय का? माणसं ध्यानावर असायला लागतात, तेव्हाच ध्यान धारणा होते. आता ऐका, ध्यान धारणा कलियुगामध्ये का लवकर सफल होत नाही त्याचं दुसरं उत्तर असं आहे, ध्यानाच्या माध्यमातून भगवत प्राप्ती होते, पण देवाची प्राप्ती होण्यासाठी ध्यानाच्या माध्यमातून जर आपण प्रयत्न केला तर देवाची प्राप्ती कधी होते? ध्यान केल्यानंतर आपलं चित्त शुद्ध झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? चित्त शुद्ध असलं पाहिजे. आणि चित्त शुद्ध कधी होतं? ज्यावेळी आपल्या चित्तातले काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे षडविकार निघून जातात निस्तीन बाबा, त्यावेळी चित्त शुद्ध होतं. आता हा काम झाला, हा क्रोध झाला, हा लोभ झाला, हा बोलायला सोपा आहे अध्यक्ष महाराज, बरोबर ना? पुढच्या वर्षी जर तुम्ही या मंडपाच्या मध्यभागी जर 2000च्या नोटांचा पाऊस पाडायला सुरुवात केला, काय करतील बसलेली मंडळी? काय करणार तुम्ही? तुमचं सोडून द्या, पहिला मी तिथं जाईल. लोभ बोलायला सोपं आहे, बरं हा क्रोध हा बोलायला सोपा आहे का? एक दृष्टांत देतो, भजन करा. आता ऐका, ध्यान करण्यासाठी अगोदर चित्त शुद्ध असावं लागतं. आणि चित्त शुद्ध कधी होतं? ज्यावेळी आपल्या हृदयातील चित्तातले हे षडविकार निघून जातात. ऐका, एक माणूस तीर्थयात्रेला गेला, बाबा तीर्थयात्रेला गेला. तीर्थयात्रा करत करत शेवटचं ठिकाण होतं श्री क्षेत्र काशी. आणि तीर्थाचा असा नियम आहे महाराज, आपण तीर्थयात्रेला गेलो ना तर तिथे गंगेमध्ये स्नान केल्यानंतर आपल्याकडे जो विकार असतो तो विकार आपण त्या गंगेमध्ये अर्पण करायचा. म्हणून बघा, काही मंडळी तीर्थयात्रेला जाऊन आली आणि घरी जर आपण त्यांना जेवायला बोलवलं तर ते सांगतात ही भाजी आम्ही खात नाही. बरोबर आहे ना? पण मंडळी अशी बिलंदर का जी भाजी आवडत नसतात तिथंच संकल्प सोडून देतात. महाराज आवडीचं वस्तू सोडत नाही, जी आवडत नसते ती वस्तू सोडतात. मग एक माणूस तीर्थयात्रेला काशीला गेल्यानंतर तिथं गंगेमध्ये स्नानासाठी गेला. गंगेमध्ये स्नानासाठी गेल्यानंतर तिथे एक ब्राह्मण आला आणि त्याने त्याला विचारलं, कुठून आले? कल्याणवरून आले? नाही म्हटलं, उल्हासनगरवरून आलो. उल्हासनगरवरून कुठून? या आपल्या चक्की नाका 4 नंबरवरून आलो. ठीक आहे, मग नवीन दिसतं, नवीन पहिल्यांदाच आलो, ठीक आहे. मग तुम्हाला काही नियम माहिती आहेत का तीर्थाचे? त्यांनी म्हटलं नाही माहिती. मग सांगा तरी. मग त्या ब्राह्मणाने सांगितलं, तुम्ही असा एखादा तुमच्याकडे जो दुर्गुण असेल, जो विकार असेल, तो विकार ह्या तीर्थामध्ये तुम्ही अर्पण करा. त्यालाही बरं वाटलं. मग त्याने सांगितलं, मला रागच जास्त येतो. काय जास्त येतो? राग जास्त येतो. मग आजपासून मी राग या गंगेमध्ये समर्पित करणार. लगेच त्या ब्राह्मणाने तिथं मंत्र म्हटला, लगेच त्यांनी तो राग समर्पित केला. महाराज मग घरी आला, तीर्थयात्रा संपवून घरी आला. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये महाराज तीर्थयात्रा केल्यानंतर गंगापूजन नावाचा एक विधी आहे. बरोबर ना? गंगापूजन म्हणजे काय? घरी आल्यानंतर गंगेचं पूजन करायचं आणि त्या अनुषंगाने सगळ्यांना घरी महाराज प्रसादासाठी बोलवायचं. त्याने बहादराने काय केलं माहितीये का? सगळ्या आपल्या नातेवाईकांना बोलवलं. कशासाठी? प्रसादासाठी. आणि जे नातेवाईक त्याच्याकडे आले, घराच्या गेटमध्येच उभा राहायचा आणि सगळ्यांना सांगायचा, काशीवरला गेलेलो मी आणि काशीला गेलो मी, राग सोडलेला आहे आणि आता तुम्हाला इथं प्रसाद घेऊन जायचा आहे. येईल त्याला प्रत्येकाला सांगायचा, मी काय केला? राग सोडला. काय तुम्ही काय लक्षात ठेवणार? त्याने काय सोडला? राग सोडला. काय सोडला? काय सोडला होता त्याने? राग सोडला. तर महाराज त्या पाहुणे मंडळींमध्ये त्याचे लहानपणीचे मित्र आलेले, लहानपणीचे त्याचे मित्र आले. त्या लहानपणीच्या मित्रांना त्याने सांगितलं की मी राग सोडला, राग सोडला. आता महाराज जी मंडळी आपली बारसं जेवलेली असतात त्यांना आपल्या बाबतीत आपण काही सांगितलं तरी त्यांना सगळं कळतं.
त्या मित्रांनी विचार केला आपण याची परीक्षाच घेऊ. काय करू? परीक्षा घेऊ. त्यातल्या एकाने त्यांना विचारलं, मिस्त्री बाबा कुठे गेले होते? काशीला गेलो होतो. काय केलं? गंगेमध्ये स्नान केलं. अजून कमळे एवढ्या पाण्यामध्ये गेला. अजून तिथं जाऊन ब्राह्मण आले आणि मी काय केला? राग सोडला. काय सोडला? राग सोडला. हे ज्यावेळी तो सांगत होता त्यावेळी त्याच्या बोलण्याचा स्वर होता काळी एकचा. कितीचा स्वर होता? काळी एकचा स्वर होता. थोड्या वेळाने परत त्याच्यातला दुसरा एक मित्र आला. त्याने परत विचारलं कुठे गेला होता? काशीला गेलो होतो. काय केलं? गंगेमध्ये गेलो. अजून काय केलं? गंगेमध्ये जाऊन मी राग सोडला. हे सांगताना त्याचा स्वर कितीचा होता? काळी दोनचा. पहिला स्वर कितीचा होता? काळी एकचा. नंतर स्वर कितीचा झाला? काळी दोनचा. परत सगळी मंडळी जेवायला बसली. तो सगळ्यांना येऊन सांगत होता भरपूर आहे, भरपूर प्रसाद आहे, सगळ्यांनी घ्या, सगळ्यांनी घ्या. परत त्यातल्या एखाद्याने त्याला परत मित्रांनी विचारलं अरे हा प्रसाद कशाच्या निमित्त आहे? त्याने सांगितलं तीर्थयात्रेला गेलेलो. परत त्याने विचारलं कुठे गेला होता? काशीला गेला होतो. काय केलं? गंगेमध्ये स्नान केलं. अजून काय काय केलं? राग सोडला पाण्यामध्ये मी गंगेमध्ये जाऊन संकल्प करून सोडला. हे सांगताना त्याचा स्वर कितीचा होता? काळी तीनचा. पहिला स्वर कितीचा होता? काळी एकचा. नंतर स्वर कितीचा झाला? काळी दोनचा. नंतर त्याचा स्वर जेवताना कितीचा झाला? काळी तीनचा. ती मंडळी म्हटली आता गाडी बरोबर रुळावर यायला लागलेली आहे, आपण परत जाताना याची एकदा परीक्षा घेऊ. जेवण झालं, सगळी मंडळी बसली, त्यांनी सगळ्यांना बडीशेप दिलं आणि मग सगळी मंडळी जायला निघाली. परत त्यांनी एकाने त्याला विचारलं अरे तीर्थयात्रेला गेला होता का? गेलो होतो. कशाने गेला होता? जाताना विमानाने गेलो, येताना रेल्वेने आलो. कुठे गेला होता? काशीला गेलो होतो. परत त्यांनी विचारलं काय केलं काशीला जाऊन? काशीला जाऊन काशी केली. हे सांगताना त्याचा स्वर कितीचा होता? कोणाचा स्वर? कोणाचा स्वर? ज्याने राग सोडला होता हे लक्षात असू दे. ज्याने राग सोडला होता. बोल बोलता वाटे सोपे, करणी करिता टेर कापे. जगद्गुरु तुकोबाला हे बोलायला सोपे आहेत महाराज. रेल्वे मधून जाताना एखाद्याचा धक्का जरी लागला तरी आपण त्याच्या 2-3 कुळांचा उद्धार करतो. बरोबर आहे ना? हे बोलायला सोपे आहेत महाराज. म्हणून जोपर्यंत तुमच्या चित्तातले हे काम क्रोध लोभ मद मोह मत्सर जात नाही तोपर्यंत चित्त शुद्ध होत नाही. आणि जोपर्यंत चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही ध्यानाच्या अधिकारी होत नाही. कृतयुगामध्ये ध्यान करायला सांगितलेलं आयुष्य किती होतं? 1 लाख वर्षाचं. आता ते शक्य नाही. चला पुढे. मग आम्ही त्रेतायुगामध्ये यज्ञ करायला सांगितलेले, मग कलियुगात आम्ही यज्ञ केले तर जमणार नाही का? महाराज, यज्ञाचं शास्त्र असं आहे ज्यावेळी तुम्ही यज्ञ करता त्या यज्ञामध्ये तुपाची आहुती द्यायला लागते. कशाची आहुती? तुपाची आहुती. ती आहुती देत असताना आपल्यासारखी चमचाभर टाकून जमत नाही. शास्त्र असं सांगतं हत्तीच्या सोंडेतून जेवढी धार पडते तेवढी धार त्या यज्ञामध्ये पडली पाहिजे. बरं, कोणत्या तुपाची? जर्शीच्या? गाईच्या? म्हशीच्या? कोणत्या गाईच्या? गावठी गाईच्या. आणि महाराज, क्षमा मागून तुम्हाला सांगतो, गावठी गाईचं तूप तुमच्या नशिबात नाही. का नाही? ते फक्त कीर्तनकारांच्याच नशिबात असते. ते पण त्यांच्या घरी नाही, पंक्तीला गेल्यानंतर. हे पुढचं ऐका. हे तुमच्या नशिबात नाही. जिथं घरात खायला तूप मिळत नाही तिथं तुम्ही यज्ञ काय करणार? चला पुढे. ध्यान धारणा आमच्याकडून होणार नाही, यज्ञ यागादिक होणार नाही. मग आम्ही पूजा केली तर चालणार नाही का? महाराज सांगतात पूजा करायचीच, पण नामस्मरण साधनाने जेवढी फलप्राप्ती लवकर होईल तेवढी पूजेनं होईलच सांगता येत नाही. मग महाराज, आम्ही रोज सकाळी उठल्यानंतर पूजा करतो. पूजा केल्याशिवाय आम्ही घराच्या बाहेर पडत नाही. महाराज ऐका ऐका, तुम्ही रोज देवाची पूजा करता, पण तुम्ही केलेली पूजा त्या देवाला आवडते का नाही हा कधी विचार केलाय का? अजून सोपं बोलू का?
ते तुमच्या अनुभवाचं उदाहरण देतो. आता 3-4 दिवसापासून थंडी पडायला सुरुवात झाली, बरोबर आहे का ताई? थंडी पडायला सुरुवात झाली. आपण मंडळी आंघोळीच्या अगोदर पूजा करतो का नंतर करतो? नंतर. हा, आंघोळीच्या तुम्ही नंतर. बोला ना, पूजा करताय ना, घाबरता का तुम्हाला? नंतर. पूजा आपण कधी करतो? आंघोळीच्या नंतर. तुमचा काय अनुभव आहे? आंघोळीच्या नंतर. काही मंडळी म्हणतील महाराज पूजेचा आमचा प्रश्नच नाही. पूजा आपण कधी करतो? आंघोळीच्या नंतर. आता ऐका, आंघोळीच्या नंतर पूजा, पहिली आंघोळ नंतर पूजा. आता खरं सांगायचं तुम्हाला, सटवायची शपथ, खरं सांगायचं, आंघोळीमध्ये तुम्ही पाणी गरम वापरता का थंड वापरता? थंडीचे दिवस आहेत ना. कसं वापरतो? खरं बोलायचं, सटवायची शपथ तुम्हाला, गरम पाणी वापरतो. आणि आंघोळ झाल्यानंतर पूजा करण्यासाठी देवाच्या देवपूजेत पाणी कोणतं वापरतो? का जर गरम पाणी घेतलं तर देवाला ताप परत? काय होईल महाराज? पूजेचं सूत्र आहे का आपल्याला देवाची प्राप्ती होत नाही? ह्या बारकाई आहेत महाराज पूजेतले. अजून सोपं बोलू का तुम्हाला? अजून सोपं बोलतो. देवाला जो आपण नैवेद्य दाखवतो, हा त्याच्या आवडीचा का आपल्या आवडीचा? आपल्या आवडीचं. स्त्री बाबा, तुमचा काय अनुभव? कांबळे बाबा, आमच्या गावात काही ठिकाणी मी कार्यक्रमाला गेलो. कार्यक्रम झाल्यानंतर यजमानाच्या घरी आपण पंक्तीला बसतो सगळेजण. त्यांनी देवाला नैवेद्य दाखवला. मी त्याला म्हटलं, नैवेद्य दाखवल्यानं ताट तू आणून घे. महाराज विधी असायचा का? प्रकाश महाराज, विधी असाय, ज्यावेळी आपण भगवंताला नैवेद्य दाखवतो ना, तो नैवेद्य नंतर परत आपल्या घरामध्ये जे पदार्थ आहे जेवणाचे, त्याच्यामध्ये मिसळायचा असतो. म्हणजे त्याच्यामध्ये निर्माण झालेलं प्रसादत्व त्या घरच्या सगळ्या अंगामध्ये प्रसादत्व निर्माण होतं. पण मग मी त्याला म्हटलं, ते नैवेद्याचं ताट तुम्ही मला खायला द्या. तो म्हटलं ठीक आहे महाराज. त्यांनी माझ्यासमोर नैवेद्याचं ताट आणलं. आता त्या ताटामध्ये श्री बालाजीचा बेत होता. कोणता बेत होता? श्री बालाजी. म्हणजे पुऱ्या होत्या, श्रीखंड होता, सफेद रंगाचा घंट, 2-3 भाज्या होत्या, डाळ, भात, पापड वगैरे असे पदार्थ होते. आता महाराज, श्रीखंड पुरी माझ्या आवडीची, हे तुम्ही पुढच्या वर्षी ठेवा म्हणून नाही मी सांगितलं. श्रीखंड पुरी माझ्या आवडीची. मी काय केला, पुरी घेतली आणि त्या सफेद असा जो पदार्थ होता घट्ट, त्याच्यामध्ये बुडवली. मला वाटलं श्रीखंड आहे. मी त्याच्यात पुरी बुडवली आणि तो घास काय केला, तोंडामध्ये घातला. जसा घास तोंडाच्या आतमध्ये गेला, तसा तो घास तोंडाच्या बाहेरच आला. जसा घास बाहेर आला, त्या यजमानाने मला विचारलं, महाराज काय झालं? तोंडातून घास बाहेर आला. मी त्याला म्हटलं, हा पदार्थ कोणता आहे सफेद? म्हटलं काय महाराज, कीर्तनकारांनी तुम्हाला हा पदार्थ माहिती नसावा. म्हटलं नाही माहिती हो. तो म्हटलं, महाराज हा श्रीखंड आहे. नुसता श्रीखंड नाही, तर श्रीखंडामध्ये जो श्रीखंडाचा राजा असतो, चक्का, तो चक्का होतो ना श्रीखंड, घरी आणल्यानंतर आपण त्याच्यात साखर मिसळतो. तो म्हटलं ठीक आहे, हा श्रीखंड आहे का? तो म्हटलं श्रीखंड आहे. अहो म्हटलं, श्रीखंड म्हटलं त्याच्यावरती साखर पाहिजे. त्याच्यामध्ये श्रीखंड गोड असतो का आंबट असतो? गोड असतो. पण श्रीखंड गोड असतो आणि हा तर आंबट लागतो पदार्थ. त्याने मला उत्तर जे दिलं ते मला तुम्हाला सांगायचं. त्यांनी मला सांगितलं, महाराज 1 महिन्यापासून माझी शुगर 350 वर गेली. किती वर गेली? 350 वर. म्हटलं मग तुझी शुगर 350 वर गेली, त्याचा आणि याचा काय संबंध? तो म्हटलं, महाराज शुगर 350 वर गेली म्हणून मी आता साखरेचा एकही पदार्थ खात नाही. मग मी त्याला विचारलं, तुला डायबिटीस आहे का? हो म्हटलं. मग त्याला मी म्हटलं, डायबिटीस तुला झालाय का देवाला झालाय? डायबिटीस कोणाला झालाय? त्याला झालाय. आणि साखर कोणाची कमी केली? हे बरोबर आहे का सूत्र? यथा देहे तथा देवे. महाराज पूजेचं सूत्र आहे. आता आपल्या घरी देवघर असतं महाराज. देवघरामध्ये जो आपण देवांच्या खाली कपडा टाकतो, कोणत्या जातीचा असतो तो? बोला बोला. कॉटन तो रंग नाही विचारला, त्याची जात कपड्याची. हा, मांजरपाट. बाबांनी उत्तर बरोबर दिलं. कोणता? मांजरपाट कपडा असतो. बरोबर आहे ना बाबा? जो आपण कॉटनचा कपडा रेमंडचा वगैरे घालतो शर्टाला, पॅन्टला, तो आपण देवघरात वापरतो का? जर मी तुम्हाला म्हटलं मांजरपाट कपडा देतो, सगळ्यांनी पेरणी शिवा. अध्यक्ष म्हटले
शिवाल का तुम्ही? का कपड्यामध्ये ताकद नाही महाराज, गरम होतं त्याने, पण आम्ही तो कपडा महाराज देव घाला. म्हणजे पूजेचं सूत्र आहे महाराज, यथा देहे तथा देवे, पूजेचं सूत्र आहे महाराज. म्हणून तुम्ही आम्ही पूजा करतो महाराज, पण ती देवाला मान्यच होईल असं सांगता येत नाही. मग ध्यान धारणा आम्ही कलियुगात केली तर लवकर त्या माध्यमातून देवप्राप्ती होईल सांगता येत नाही. ध्यान धारणा अवघड, यज्ञ यागाधिक अवघड, पूजा अर्चा अवघड. मग सगळ्यात सोपं कलियुगामध्ये काय आहे तर भगवंताचं नामस्मरण आहे. बरं, हे भगवंताचं नामस्मरण अवघड नाही तर कसं आहे? सोपं आहे, सोपं. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे. आता तुम्हाला प्रमाण आठवलं नाही कारण आपलं नामस्मरण नाही. नामस्मरण साधन केल्यानंतर एक जन्माचं नाही, 2 जन्माचं नाही, जळतील पापे जन्मजन्मीची. बरं, हे नामस्मरण असं आहे, कोणीही करू शकतं, कुठेही करू शकतं, कसंही करू शकतं, कधीही करू शकतं, कोणीही. याले याले सकाळची येते, कधीही. काळवेळा राम महाराज. बरं, येईल तैसा बोल रामकृष्ण, कसंही बोला. वाल्मिक ऋषींना राम म्हणता येत नव्हतं, त्यांनी काय म्हटलं? मला म्हटलं. तरी महाराज अधिकार एवढा प्राप्त झाला, बोलिले वाल्मिक तैसेची करीन. अधिकार प्राप्त झाला, रामरायांना त्यांच्या ग्रंथाप्रमाणे वागावं लागलं. मग कलियुगामध्ये सगळ्यात सोपं काय आहे? नामस्मरण आहे. मग महाराज आम्हाला समजलं की कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ साधना नामस्मरण आहे. मग ते नामस्मरण आम्ही कोणत्या देवाचं करायचं, कोणत्या देवाचं करायचं? मग महाराज त्याचं मार्गदर्शन ह्या अभंगातून करतात. महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणात आपण प्रवेश केलाय. नामस्मरण आपल्याला सगळ्यांना करता येईल ना करता? हो नाही बोला जरा. नामस्मरण आपल्याला सगळ्यांना करता येईल. सगळ्यात सोपी भक्ती कलियुगामध्ये कोणती आहे? नामस्मरण. मग आपण कोणतं नामस्मरण करायचं तर त्याचं उत्तर नाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात देतात. मुखी बोला दत्त
वारंवार तोंडाने तुम्ही काय करा, भगवान दत्तात्रयांचं नामस्मरण करा. लागोनी या पाया जना विनवितो. चल विठ्ठल. बाबांना कामाला जायचं होतं, त्याच्यामुळे बाबा निघून गेले. अध्यक्ष महाराजांचा एक प्रमाण आहे, कामामध्ये काम म्हणा राम राम. महाराज आपलं कर्तव्य कर्म आपण करूनच महाराज परमार्थ केला पाहिजे. द्यावे तेवढे धन्यवाद थोडे महाराज. महाराज सांगतात कलियुगामध्ये आपण राहत आहोत म्हणून तुम्ही मुखाने नामस्मरण कोणतं करा, मुखी बोला दत्त वारंवार. मुखाने तुम्ही काय करा, भगवान दत्तात्रयांचं नामस्मरण करा. मग महाराज तुम्ही आम्हाला नामस्मरण करायला सांगता, पण नामस्मरणाने आम्हाला फायदा काय होईल? कारण आज जर आपला फायदा असेल तरच आपण कोणतीही गोष्ट करतो, बरोबर आहे का? साधे एखाद्याला फोन जरी करायचा असेल तरी माणसाच्या मनात पहिला विचार येतो, याला फोन करायचा म्हणजे काहीतरी आपला फायदा असला पाहिजे. बिनकामा नामाचा फोन करत नाही, काहीतरी स्वार्थ प्रत्येक गोष्टीच्या मागे हा असतोच. आणि मग तुम्ही आम्हाला सांगता का नामस्मरण करा, नामस्मरण करा. तर ऐका, महाराज जे सांगतात ना, मुखी बोला दत्त वारंवार, भगवान दत्तात्रयाचं नामस्मरण करा. का करा? आता उत्तर ऐका. ऐका, याच्या यावं जीवाचं जर आपण थोडं बारकाईने अभ्यास केला, परिशीलन केलं, तर आज प्रत्येक जीवाची धडपड कशासाठी आहे? कशासाठी आहे? सुखासाठी आहे, बरोबर? आज इथं जेवढी मंडळी कीर्तनाला आलेली आहेत सगळ्यांची धडपड कशासाठी आहे? सुखासाठी आहे. तुम्हाला माझं बरोबर पटत नाही तर पटवून देतो. ऐका, मूल जन्माला आल्यानंतर आपण त्याला शाळेत पाठवतो. का पाठवतो? तर त्याने चांगलं शिकावं, बरोबर? चांगला शिकला तर काय होईल? चांगल्या नोकरीला लागेल. चांगली नोकरी लागल्यानंतर त्याला चांगला पगार मिळेल, बरोबर? चांगला पगार, चांगली नोकरी मिळाल्यानंतर त्याला चांगली, म्हणजे तुम्ही ब्रह्मचारी नाहीत असं म्हणायचं, चांगली छोकरी मिळेल, बरोबर? चांगली छोकरी झाल्यानंतर त्याला काय होईल महाराज? पोरं बाळ होतील, 2चे 4 होतील, बंगला बांधेल. ह्या सगळ्या गोष्टी तो करणार. कशासाठी? कशासाठी करतो आपण हे सगळं? सुखासाठी करतो. पण महाराज, ज्या संसारामध्ये आपण सुख शोधण्याचा प्रयत्न करतो, खरंच त्या संसारात सुख आहे का? सुख आहे का? सुख आहे का? मिस्त्री बाबा, काय अनुभव? संसारात सुख आहे का? महाराज तुमचं नाव काय? संसारात सुख आहे का? नाही म्हणतात. बघा बरं का, जर तुम्ही नाही म्हणता मग करता का तुमची प्रॉपर्टी माझ्या नावावर? महाराज कीर्तनात बोलायला सोपं आहे, संसारात सुख नाही. घरी गेलं तर परत आपण जैसे थे माझ्या सकट, तुमच्या नाही माझ्या सकट. बरं, कधी आपण विचार केलाय का महाराज, ज्या संसारामध्ये आपण दिवस रात्र प्रयत्न करतो त्या संसाराने आपल्याला किती सुख दिलं? महाराज, संसार जर सुख देत असतं तर महाराजांचं प्रमाण खोटं ठरलं असतं. कोणतं? दुःख बांधावडी आहे हा संसार. सुखाचा विचार किंवा दुसरं प्रमाण देतो, संसार दुःख मूळ, चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ. महाराज, ज्याचं मूळच दुःख आहे तिथे तुम्हाला सुखाची प्राप्ती कशी होईल? ऐका, एखाद्याला जर व्यवहारामध्ये मुलगा झाला तर आपण काय करतो? पेढे वाटतो का बर्फी वाटतो? पेढे वाटतो, बरोबर? आपण काय वाटतो? पेढे वाटतो. मग ते पेढे आपल्याला जर वाटायचे असतील तर आपण पेढ्यांच्या दुकानात गेलं पाहिजे का जोड्यांच्या दुकानात गेलं पाहिजे? का? कुठं गेलं पाहिजे? पेढ्यांच्या दुकानात गेलं पाहिजे. आणि जोड्यांच्या दुकानात गेलं तर तिथं पेढे मिळतील का जोडे मिळतील? हा, तसं तुम्हाला आम्हाला जर सुखाची, महाराज एक वाक्य सांगू का, ज्याच्यामध्ये तुम्ही कितीही प्रयत्न करा दिवस रात्र तरी त्याचं उत्तर प्रश्नचिन्हच असतं, त्याला संसार म्हणायचं. कितीही प्रयत्न करा
तुम्ही घर बांधा, बाजूच्याने घर बांधलं का लगेच आपल्याला असं वाटतं का अरे माझ्यापेक्षा त्याचं घर चांगलं. गाडी घेतली मोठी, बाजूच्याने मोठी गाडी घेतली, अरे त्याच्यापेक्षा आपली गाडी मोठी आहे. तुम्हाला सांगू एक अनुभव सांगतो. एक ठिकाणी नाशिकला आम्ही कीर्तनाला गेलो, मिस्त्री बाबा वास्तुशांतीचं कीर्तन होतं. आणि कीर्तन झाल्यानंतर त्या यजमानाने मला सांगितलं, महाराज हा बंगला या पट्ट्याने बांधलाय. काय म्हणतोय तो? हा बंगला या पट्ट्याने बांधलाय. महाराज राहू द्या. नंतर हा बंगला कोणी बांधलाय? ह्या पट्ट्याने बांधलाय. ठीक आहे म्हटलं. इथून तिथपर्यंत शेती कोणाची आहे? ह्या पट्ट्याची आहे. ह्या पट्ट्याने विकत घेतली. ही गाडी कोणाची आहे? ह्या पट्ट्याची. बराच वेळ त्यांनी म्हटलं ठीक आहे आता निघू का? नाही म्हणतो, महाराज आमच्या जरा घराला पाय लावा, आमच्या बंगल्याला पाय लावा. ठीक आहे आता काय असतं महाराज, कीर्तन केल्यानंतर आम्हाला पर्याय नसतो ऐकण्याशिवाय तिथे. मग तो त्याच्या बंगल्यामध्ये घेऊन गेला. गेल्यानंतर महाराज बघा हा सागाची त्याला हे चौकट कशाची आहे? सागाची आहे. आतमध्ये गेल्यानंतर लादी बघा संगमरवरी लादी आहे. ठीक आहे म्हटलं चांगली गोष्ट आहे. बघा प्रशस्त हॉल आहे, सगळ्या गोष्टी वास्तुशास्त्रानुसार आहे. म्हटलं चांगली गोष्ट आहे. आता निघू का मी? थांबा अजून घर बाकी आहे बघायचं. दुसऱ्या माळ्यावरती घेऊन गेला. महाराज बघा इथं हा रूम आहे, इथं तो रूम आहे, इथं गॅलरी आहे, इथं बाल्कनी आहे. चांगली गोष्ट आहे. म्हटलं निघू का मी? थांबा अजून घर बाकी आहे. परत तिसऱ्या मजल्यावर घेऊन गेला. सोडायलाच तयार नाही मिस्त्री बाबा. आता म्हटलं हे प्रकरण काही सरळ मार्गाने मिटणारं दिसत. मग वरती घेऊन गेला. महाराज ही माझ्या मुलांची अभ्यासाची रूम आहे, ही मुलीच्या अभ्यासाची रूम आहे. ठीक आहे म्हटलं. म्हटलं कोणती रूम आहे अभ्यासाची? मग तो त्या अभ्यासाच्या खोलीत घेऊन गेला. तिथं गेल्यानंतर जगाचा नकाशा होता मोठा. आणि एका टेबलवर गोल असतात ना नकाशाचे असे फिरणारे गोल, असे बॉल असतात ते मोठे, तसा एक नकाशा होता. समोर एक मोठा नकाशा होता जगाचा. मी त्याला म्हटलं हा नकाशा कुठला आहे? महाराज जगाचा नकाशा आहे, ऑनलाईन मागवलाय मी, महागडा आहे. बघा तुम्हाला जो देश पाहिजे त्या देशाची माहिती याच्यावरती आहे. चांगली गोष्ट आहे म्हटलं. म्हटलं जगाचा नकाशा आहे का? हो म्हटलं. म्हटलं ह्या जगाच्या नकाशामध्ये आशिया खंड कुठे आहे? त्याने सांगितलं हा आशिया खंड आहे. म्हटलं याच्यात आपला भारत देश कुठे आहे? महाराज हा भारत देश इथं आहे. ठीक आहे. मग भारत देशामध्ये आपला महाराष्ट्र कुठे आहे? महाराष्ट्र राज्य कुठे आहे? म्हटलं महाराज हे महाराष्ट्र राज्य आहे. म्हटलं मग ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये तुमचं नाशिक कुठे आहे? तर म्हटलं महाराज जगाचा नकाशा आहे, त्याच्यात कसं नाशिक दाखवता येईल? ठीक आहे म्हटलं नाही तुमचं नाशिक दाखवता येईल, तुमचा तालुका तोही नाही दाखवता येईल. बरं तुमचं गाव तेही नाही दाखवता येईल. ठीक आहे नाही तुमचं गाव, मग तुमची गल्ली, ज्या गल्लीमध्ये तुझा बंगला आहे तो म्हटलं गल्लीचं नाव पण सांगता येत नाही. म्हटलं मग हा बंगला मगासपासून ज्याचं तुम्हाला भूषण सांगतोय बंगला ह्या पट्ट्याने बांधलाय, हा पट्टा विचारतोय बंगला कुठे? दोन पट्ट्या. तो म्हटलं महाराज अहो बंगला तर नाही याच्यावर दाखवता येणार. मग मी त्याला म्हटलं अरे भल्या माणसा, जी गोष्ट नकाशावरती तू दाखवू शकत नाही, जी गोष्ट नकाशावरती पण दिसत नाही, अशा गोष्टीच्या प्राप्तीसाठी तू तुझं अखंड आयुष्य घालवलं. सगळं आयुष्य आपण त्या बंगल्यामध्ये घालवलं. सांग बरं देवाने तुला आयुष्य याच्यासाठी दिले, देवे दिलेला देह भजना गमटा. महाराज भजनासाठी तुम्हाला आम्हाला भगवंताने आयुष्य दिलेलं आहे आणि असं किमतीचं आयुष्य तू व्यर्थ घालवलं. काय काय फायदा झाला बरं? एवढं तू करून तुझ्या प्राप्तीमध्ये काही सुखाची झाली का? नाही म्हटलं महाराज दुःखाचीच मला प्राप्ती झाली. मग त्याला सांगितलं ज्या ठिकाणी तुम्ही सुख शोधताना मुळातच त्या ठिकाणी सुख नाही, त्या ठिकाणी काय आहे? दुःख आहे. मग महाराज संसारामध्ये दुःख नाही हे आम्हाला समजलं. या जगामध्ये नेमकं सुख आहे कुठं? सुख आहे कुठं? तुम्ही आम्हाला सांगता का भगवान दत्तात्रयांचं नामस्मरण करा, नामस्मरण करा. पण नामस्मरण केल्यानंतर आम्हाला काय फायदा होईल? जसं बायकोचं जर नवऱ्याने नाव घेतलं किंवा नवऱ्याचं जर बायकोने नाव घेतलं तर तो नवरा काय करतो? तिला आयुष्यभर सांभाळतो. बरोबर आहे ना? बायको किती वेळा नवऱ्याचं नाव घेते लग्नात? किती वेळा? मिस्त्री बाबा तुमचं घेतलेलं का?
किती वेळा नाव घेते? एकदा नाव घेते, आयुष्यभर सांभाळायची जबाबदारी येते. मग आपण जर त्याचं नामस्मरण केलं तर तो आपला सांभाळ करणार नाही. मग महाराज तुम्ही आम्हाला सांगता नामस्मरण करा, नामस्मरण करा. का तर संसार कसा आहे, दुःखमुळे. पण कशासाठी नामस्मरण करा? आम्हाला तर इच्छा आहे सुखाच्या प्राप्तीची. मग महाराज म्हटले तुम्हाला जर दुःख जावं असं, बरं मला तुम्ही सांगा, दुःख राहावं का जावं असं तुम्हाला वाटतं? दुःख जावं वाटतं. बरं किती काळासाठी जावं वाटतं? सप्त्यापुरतं, एक दिवसापुरतं, महिन्यापुरतं का वर्षापुरतं का कायमचं? कायमचं दुःख जावं वाटतं. मग जर कायमचं दुःख जावं वाटतं, मग आपण बरं ह्या जगामध्ये कायमचं काय आहे? बरं अजून सोपं विचारतो, ह्या जगामध्ये देव सत्य आहे का खोटा आहे? सत्य आहे. सत्यतू 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 विठ्ठला. मग जी गोष्ट चिरकाळ टिकणारी आहे, जी गोष्ट कायम टिकणारी आहे, असं काय आहे? भगवंताचं नामस्मरण आहे. मग ते नामस्मरण तुम्ही केल्यानंतर तुम्हाला तिथं सुखाची प्राप्ती होईल. महाराज सांगतात दुसऱ्या चरणात, नामस्मरण केल्यानंतर तुमचं दुःख जाईल आणि तुम्हाला प्राप्ती कशाची होईल? तेने तुम्हा सुख होईल अपार. शेवटच्या चरणाला चालू, तेने तुम्हा सुख होईल अपार. मग देवाचं नामस्मरण आणि सुख याचा काय संबंध आहे? तर ऐका, या जगामध्ये सुख फक्त देवाजवळच पाहायला मिळतं. म्हणून आपण ध्यानामध्ये अभंग म्हणतो, कोणता? रूप पाहता रोचनी सुख झाले हो. या अभंगाचं चौथं चरण कोणतं? सर्व सुखाचे आगर बाप रकुमा देवीवर. भगवंत कसा आहे? सुखाचं आगर आहे. आगर कशाला म्हणतात? आता तुम्हाला इथं एसटी डेपो कोणता जवळ आहे? विठ्ठलवाडी, बरोबर. उल्हासनगरमध्ये पण एसट्या येत असतील, येत नाही का? इथंही एसट्या येतात आणि विठ्ठलवाडीमध्ये पण एसट्या जातात. पण आगर कशाला म्हणतात? विठ्ठलवाडीच्या डेपोला म्हणतात. का आगर म्हणतात? आगर ज्याच्यातून बऱ्याच गोष्टी तिथं असतात. सर्व सुखाचे आगर सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा. आता महाराज प्रकाश महाराज तुमचं मगाशी त्या कोणत्या तरी माणसाशी तुमचं बोलणं चाललेलं, मी सहज एक ओझरतं वाक्य ऐकलं. त्याने तुमची चर्चा चाललेली का मला कितीही जरी टेन्शन झालं पण जर मी मंदिरात आलो तर मला समाधान वाटतं, अशी तुमची चर्चा चाललेली ना. मग तुम्ही त्याला उत्तर दिलं, मंदिर शब्दाची तुम्ही त्याला व्याख्या सांगितली. मंदिरामध्येच का समाधान मिळतं रस्त्यावरती, बरोबर ना? त्याचं कारण आहे, मंदिरामध्ये आल्यानंतर समाधान मिळतो, आनंद मिळतो. का? तर इथं साक्षात भगवंताचं अधिष्ठान आहे. तेने तुम्हा सुख होईल अपार. पण कधी कधी सुख होईल? नामस्मरण आळंदी पंढरपूरला गेल्यानंतर भिकारी पण करतात, करत नाही का? मग त्यांना का सुख प्राप्त होत नाही? तर नुसतं नामस्मरण करून फायदा नाही, तर त्या नामस्मरणाच्या बरोबर भगवंताचं ध्यानही झालं पाहिजे. तेने तुम्हा सुख होईल अपार. आणि दत्त दया सागर आठवावा. भगवान दत्तात्रयाचं स्वरूप तुम्ही आठवायचं, मग तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल. मग महाराज तुम्ही आम्हाला सांगता का देवाचं नामस्मरण करा, पण आम्ही संसारिक आहेत, आम्ही मुलाबाळावाले आहेत. मग महाराज म्हटले ज्या संसारात तुम्ही राहताना तो संसार कसा आहे? स्त्रिया पुत्र धन गुंतसी पामोरा तेने अगोरातू जाशी राहतो. तुम्ही जर स्त्रिया पुत्रांमध्ये म्हणजे संसारामध्ये जर अडकले तर एक ना एक दिवस तुम्हाला परिणाम हे भोगायलाच लागतील. म्हणून स्त्रिया पुत्र धन गुंतसी पामरा तेने अगोरातू जाशी राहतो. आणि मग पुढे जाऊन महाराज म्हटले अशा भगवान दत्तात्रयांचं जर तुम्ही चित्तामध्ये ध्यान केलं तर तीच अवस्था तुम्हाला प्राप्त होईल. अभंगाचं शेवटचं चरण. एका जनार्दनी चित्ती दत्त पाया. चित्तामध्ये रूप
भगवान दत्तात्रयांचं नामस्मरण केलं तर त्यांच्या स्वरूपाला तुम्ही प्राप्त व्हा महाराज. म्हणून आपण दिवस रात्र महाराज भगवान दत्तात्रयांचं नामस्मरण केलं पाहिजे महाराज. आता उद्या दत्त जयंती आहे. उद्या दत्त जन्मामध्ये तुम्हाला भगवंताचं आख्यायिका पाहायला ऐकायलाच मिळणार आहे. भगवान दत्तात्रयांचं मूळ इतिहास काय, त्यांचं चरित्र काय, गाय कोण, काय त्यांच्या हातातली शस्त्र, हे सगळं तुम्हाला उद्या महाराज देव जन्माच्या याच्यामध्ये ऐकायला मिळणार आहे. ऐका, सकाळी उठल्यापासून रात्री झोपसपर्यंत महाराज जेवढं तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही नामस्मरण करा. जेवढा वेळ जमेल. सगळ्या वेळ तुम्हाला नाही जमणार, आपल्याला शक्य नाही, कारण आपण सांसारिक आहोत. आपल्याला सध्या 3च गोष्टींची जास्त काळजी आहे मिस्त्री बाबा. कोणकोणत्या 3 गोष्टींची काळजी? अन्न, वस्त्र आणि मोबाईलचा रिचार्ज. एवढंच. किंवा मोबाईलला बारकी पिन लागते का मोठी पिन लागते, एवढंच फक्त आपल्याला टेन्शन आहे. बराचसा काळ आपला मोबाईलमध्ये जातो. पण महाराज एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या भगवंताने तुम्हाला आम्हाला हा नरदेह दिलेला आहे, हा नरदेह पुन्हा मिळत नाही. एकदा का हा नरदेह गेला मग महाराज विसरली तया दोन हाती झाली. एकदा का तुम्हाला आम्हाला हा नरदेह भेटून जर आपण, बरं एक गोष्ट लक्षात ठेवा, संसारामध्ये कितीही जरी आपण कमवलं सगळं इथंच राहणार आहे. झालं का असं कधी आपण कमवलेली संपत्ती संगती आली, पैसा संगती आला? महाराज तुमच्या आमच्या संपत्तीचं काय सांगतो आपण? आपली टिमकी मिळवतो, आमचा 1 फ्लॅट, आमचे 2 फ्लॅट. परमपूज्य रावण महाराज माहितीये का? रावण याची संपत्ती किती होती? लंके माझी घरे किती ती ऐका, 7 कोटी घरे जेथे शुद्ध कांचनाची. सोनं कसं तोळायचं आई आता? 1.25 बरोबर का? 1.25 सोनं आहे. 23 कॅरेट का 22 कॅरेट कोणतं आहे? आपल्याला काय करायचं, आम्हाला काय देणार नाही. 1,25,000 आता सोनं आहे. अशी रावणाची 7 कोटी घरं होती. 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची, मिसळलेल्या नाही सोन्याच्या. रावणाचं सांगतो, रावणाला बायका किती होत्या? 80,000. बाबांनी बरोबर उत्तर दिलं. रावणाची जी पत्नी होती तिचं नाव काय? मंदोदरी. तिचं नाव घेतल्यानंतर पातकच जातात महाराज. 80,000 बायका रावणाला होत्या. त्याला नातू किती होते? 1.25 लाख नातू होते.
निवडणुकीला उभा राहिला तर कोणी 100% सीट येणारच, विरोधीच कोणी नाही. असा रावण ज्याने 33 कोटी देवांना बंदी खाण्यामध्ये ठेवलेलं. रावण साधा होता का महाराज? लोक त्या रावणाला काही बोलतात, महाराज साधा नव्हता. भगवंताचा आत्मलिंग घेऊन चाललेला. गोकर्णाची कथा वाचा तुम्ही. रावण संगीतामध्ये निष्णात होता. 6 शास्त्र, 4 वेद, पुराण 18 सगळी त्याच्या मुखवत होती. आपला एक अभंग पाठ नाही तर आपण हाबापोपत गेला होतो. महाराज रावण होता, रावण. महाराज भगवंताला त्याचा नाश करण्यासाठी अवतार धारण करावा लागला. आपल्या स्वप्नातही येत नाही. देव असा रावण जाताना काय सांगतील गेलं त्यांनी? जर तो घेऊन जाऊ शकला नाही, आपली टिंकी कुठं मिळवायची, कुठं मिळवायची? म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, कमावू नका असं मला अजिबात सांगायचं नाही, पण साई हमें इतना दीजिए मैं भी भूखा न रहूं, साधू भी भूखा न जाए. महाराज एवढं कमवा, एवढं कमवा, कमवल्याला परत परमार्थामध्ये पण देण्याची इच्छा झाली पाहिजे. नाही तर माणसं एवढं कमवतात का माणसं मेल्यानंतर बाकीच्यांची पुढच्यांची भांडणं होतात. महाराज हा इतिहास आहे महाराज. म्हणून भगवंताने आयुष्य ह्या मंडळाला द्यावे तेवढे धन्यवाद सोडेल. प्रकाश महाराज वास्तविक कार्यक्रम करायचा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तिथं वातावरण असावं लागतं, जागा असावी लागते. काय ह्या मंडळाचे महाराज देवावरती प्रेम असेल, या अध्यक्षांना, या कमिटीला, हे मी त्यांचं गुणगान का गातोय, यांनी मला परत कीर्तनाची तारीख द्यावी म्हणून नाही. या भ्रमात तुम्ही राहू नका. देवाच्या कृपेने आम्ही सरकारी नोकरीमध्ये, महाराजांना माहिती काही कमी नाही, भरपूर आहे, मुस्लिम महाराजांना माहिती. पण वस्तुस्थिती हे जर वातावरण पाहिलं महाराज तर बाजूने रस्ता आहे, 24 तास गाड्या इथून चालल्या. अशाही प्रतिकूल वातावरणामध्ये हे मंडळ भगवान दत्तात्रयांचा जन्म उत्सव साजरा करतो. मोठी गोष्ट आहे महाराज. 3.5 दिवसाचा काय यांना पडलं असेल महाराज? काय करायचंय? मंडप घालायचा, अन्नदान करायचं. एकच त्यांचा ह्या मंडळाचा हेतू का तुमच्या आमच्याकडून त्या भगवंताचं नामस्मरण व्हावं. वर्षभर आपल्याला जमलं नाही तर कमीत कमी ह्या 3.5 दिवसामध्ये तरी भगवान दत्तात्रयांचं येऊन आपण दर्शन घ्यावं, हे उद्दिष्ट या मंडळाचं डोळ्यासमोर असणार आहे महाराज. म्हणून ह्या मंडळाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत, तुम्हाही सगळ्या मंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद. वास्तविक पाहता कीर्तनाला तरुणांची गरज जास्त असते, पण इथं तरुण तेवढे कमी आहेत. पण ज्या ठिकाणी माता माऊल्यांची संख्या जास्त असते, निश्चितच भविष्यामध्ये तिथं महाराज उद्धार हा चांगल्या रीतीने होणार असतो. कारण घराचं सगळं जजमेंट कोणावर अवलंबून असतं? माता माऊल्यांवरती असतं. म्हणून एखाद्या मातेचा नवरा जर मद्यपान करत असेल आणि जर तिची इच्छा असेल त्यांनी मद्यपान सोडावं, तर एक सोपा उपाय सांगतो. काही करायचं नाही, त्याला कोणत्या भक्ताकडे घेऊन जाऊ नका, त्याला औषधही देऊ नका. एकच करा. काय करा? ज्यावेळी तुम्ही घरामध्ये अन्न बनवता, भाकरी भाजता, चपाती लाटता, त्यावेळी अन्न बनवताना नामस्मरण करून ते अन्न बनवा. तुम्ही ज्यावेळी अन्न शिजवताना, अन्न बनवताना जर नामस्मरण करून ते अन्न बनवलं तर तेच विचार खाणाऱ्याच्या मनामध्ये तयार होतात आणि अनायासे त्याची व्यसनं सुटली जातात. हा सोपा उपाय आहे महाराज. तर तुम्ही सगळी मंडळी कीर्तनाला आले. पुन्हा एकदा त्रिमूर्ती मित्रमंडळ त्यांनाही धन्यवाद देतो. निगोजकर बाबांमुळे येण्याचा इथं महाराज योग आला. हे 2रं वर्ष माझं आहे. सप्ताहाचं जवळजवळ 21वं वर्ष आहे. ही सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. कल्याणमध्ये बऱ्याचशा वास्तविक माझा एवढा अधिकार नाही मिस्त्री बाबा, तुम्ही माझ्या कीर्तनात पखवाजाची साथ करावी. ह्या मंडळीने टाळ घेऊन उभं राहावं महाराज. कल्याणमध्ये मोठ्या मोठ्या सप्त्यांमध्ये ही मंडळी साथीला असतात महाराज. ही सगळी मंडळी महाराज यांनी माझ्या कीर्तनात साथ करावी. एवढा मी मोठा नाही, पण कसं बालक ज्यावेळी महाराज एखादी गोष्ट करत असतं त्यावेळी त्याच्या आई वडिलांना त्याच्यामध्ये आनंद वाटत असतो. हे सगळे कोण आहेत? माझे आई वडील, मायबापच आहेत. त्या अनुषंगाने सगळी मंडळी आहेत. सुंदर अशी माईक सिस्टम आहे. अध्यक्ष द्यावे तेवढे त्यांना धन्यवाद थोडे आहेत. सुंदर असा मंडपही आहे आणि 2 तास ज्यांनी आपल्या कीर्तनाचं रेकॉर्डिंग केलं. बघा महाराज, प्रकाश महाराज 2 तासापासून हे कीर्तनाची महाराज चित्रीकरण करा. काय गरज आहे त्यांना? एकच उद्देश त्यांचा असणार का जगापर्यंत भगवंताचं नामस्मरण पोचावं, जगापर्यंत संत विचार जावे आणि जगाने संत विचारामध्ये प्रवृत्त व्हावं.
हाच उद्देश त्यांच्या डोळ्यासमोर आहे, म्हणून ते महाराज 2 तास चित्त. बरं, मंडळाने त्यांना काही दक्षिणा दिली का विचारा बरं? काही दक्षिणा नाही. तुका म्हणे फक्त इथं सेवा येतं, सेवा हा दारवंटा, फक्त सेवा वारकऱ्यांची, म्हणून ते आहे. त्यांनाही धन्यवाद, कांबळे बाबांना धन्यवाद, सगळ्या मंडळींना धन्यवाद. एवढ्या वेळ मी तुम्हाला त्रास दिला का? हो का नाही? हो बोला किंवा नाही बोला? नाही दिला. मग आता माझी तुम्हाला विनंती आहे, ज्यांना ज्यांना हात आहेत त्यांनी एकदा हात वरती करा आणि ज्या भगवंताच्या जयंती निमित्त आपण इथं हा उत्सव साजरा करतो, एकदा त्या भगवंताचं आपण भजन करू. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा